ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. अंधकारी छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीनही बहुत आहे या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 19:12-14 ही वचने. स्तोत्रसंहिता 19:12-14 ही वचने. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच जाणून बुजून घडणाऱ्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता मजवर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 19 याचे 12 ते 14 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी परमेश्वराच्या महान कृत्याविषयी आम्ही ऐकतो आणि देवाचं वचन या ठिकाणी सांगते की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. एक प्रश्न या ठिकाणी आहे आणि या प्रश्नाकडे जर आम्ही लक्ष लावलो तर देवाचा दास दाऊद या ठिकाणी म्हणताय की गुप्त दोषापासून मला मुक्त कर, आणि तो ते कबूल करताय आणि तो म्हणताय की गुप्त दोषापासून मला मुक्त कर. तसेच ढिठाईने केलेल्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. अनेकदा आपल्याला ठाऊक असूनही आपण पातक करत असतो आणि म्हणून देवाचं वचन सांगते की त्या पापाची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि तुम्ही आणि मी त्यापासून दूर राहायला पाहिजे. देवाचं वचन दाऊद या ठिकाणी सांगते की आपल्या सेवकाला आवर आणि त्याची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईल. आणि खरोखर जर ते ढिठाईचं पाप किंवा त्यापासून तुम्ही आणि मी जर दूर असलो तर देवाचं वचन, देवाचं दास या ठिकाणी म्हणताय की मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहीन आणि त्या सर्व पापापासून
दूर राहण्याविषयी देवाचं वचन या ठिकाणी सांगताय. पुढे तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझा उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. आणि परमेश्वराला आणि आपल्याला ठाऊक आहे की आपल्या मनातले विचार देखील जाणणारा परमेश्वर आहे. आणि ते विचार त्याला मान्य असण्यासाठी नेहमी चांगले विचार तुमच्या आणि माझ्या जीवनात, तुमच्या आणि माझ्या मनात असायला पाहिजे. दाऊद या ठिकाणी म्हणतो की माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. प्रत्येक वेळी तुम्ही आणि मी बोलतो, विचार करतो, ते परमेश्वराला मान्य असायला पाहिजे. आपलं बोलणं, आपलं विचार करणं देखील परमेश्वराला मान्य असायला पाहिजे. म्हणून माझ्या प्रियानो, 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. नेहमी आम्ही आमच्या चुकाकडे लक्ष लावायला पाहिजे. वचन 12, स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? एक प्रश्न आहे. नेहमी आम्ही आमच्या चुकावर पांघरून घालत असतो. आणि गुप्त दोषापासून आम्हाला मुक्त कर. जे गुप्त दोष आहेत, गुप्त पाप आहेत, ते स्वतःला आणि परमेश्वराला ठाऊक आहेत. म्हणून दाऊद म्हणतो की ढिठाईने केलेल्या पापापासून आपल्या सेवकाला आवर. त्याची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि त्या सर्व पापापासून आपण दूर राहू, म्हणजे आपण पूर्ण होऊ. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. परमेश्वर बाप्पा, अनेकदा आम्ही आमच्या चुकावर पांघरून घालतो प्रभूशी, अनेक गुप्त पाप, अनेक धिटाईचे पाप प्रभूशी. पण परमेश्वर, आज तुझ्याकडे प्रार्थना करतो, त्या सगळ्यापासून तो आम्हाला आवर प्रभू. परमेश्वर बाप्पा, त्या सर्व पापापासून तो आम्हाला दूर ठेव दे बाप्पा. आमच्या तोंडचे शब्द, आमच्या मनाचे विचार तुला मान्य असणारे असोत प्रभूशी. मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, आमच्या विचाराचं नियंत्रण तू कर. आमच्या मुखाला स्पर्श कर दे बाप्पा. नेहमी चांगलं बोलावं अशी कृपा तू कर. पवित्र देवा, मी प्रार्थना करतोय परमेश्वरा, नेहमी स्वतःकडे लक्ष लावण्यासाठी, स्वतःच्या चुका कबूल करून तुला परमेश्वरा सांगण्यासाठी तू सहायता कर. कारण तू दयाळू, कृपाळू, कनवाळू आहेस. तू क्षमा करणार आहेस. तुला धन्यवाद देतो प्रभू. आमची क्षमा कर, आम्हाला शुद्ध कर. धन्यवाद देत विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो एक आमेन. येणाऱ्या दिवसांची कर्तव्य आमुचे आहे किती मोठे. आमच्या मधली एकताचही आणील जय वा पराजय. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. येशूच आमची अंतःकरणे भरो प्रेमाच्या आत्म्याने. संपूर्ण भारत देशामध्ये व्हावा येशूचा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.